ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। हा श्रीमद् भागवतम स्कंद दुसरा आहे। भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी हे केलेलं विश्लेषण आहे। आता आपण दुसरा अध्यायातला शेवटचा दुसऱ्या स्कंदातला 6व्या अध्यायातला शेवटचा श्लोक वाचू। श्लोक हा आहे, प्राधान्यतो यानदृश आम्ननन्ति लीलावतारान् पुरुषस्य भूम्नः आपीयतां कर्णकषाय शेष अनुक्रमिष्येत इमान् सुपेशान्। परत एकदा बघू हा श्लोक। प्राधान्यतो यानदृश आम्ननन्ति लीलावतारान् पुरुषस्य भूम्नः आपीयतां कर्णकषाय शेषान् अनुक्रमिष्येत इमान् सुपेशान्। याचा अर्थ आहे की हे नारद, आता मी लीला अवतार म्हणून ओळखला जाणाऱ्या भगवंताच्या दिव्य अवतारांचं क्रमाक्रमाने वर्णन करीन। त्यांच्या लीलांविषयी श्रवण केल्यामुळे कर्णामध्ये संचित झालेला सारा मळ नाहीसा होतो। या सर्व लीला कर्णमधुर आनंददायक असून त्यांचं आस्वादन केलं पाहिजे, म्हणूनच त्या माझ्या अंतःकरणात आहेत, त्या म्हणजे त्या लीला। आता ब्रह्मदेव नारद मुनींना सांगतायत ह्या अध्यायात शेवटी की पुढच्या अध्यायापासून ते लीला सांगणार आहेत, भगवंताच्या अवतार आणि त्यातले लीला। तर नारद मुनी ब्रह्मदेव सांगता आहेत की त्यांच्या लीला श्रवण केल्याने काय होतं, कर्णामधला संचित मळ नाहीसा होतो। म्हणजे काय, म्हणजे ॲक्च्युअलमधला मळ नाहीसा होत नाही, तर त्यांचा आपल्या कर्ण इंद्रियांना जी भौतिक ऐकण्याची सवय झालेली असते ना, भौतिक दूषित असलेली ज्या गोष्टी आपण ऐकतो, मग ते संगीत असो, कुठल्याही गप्पा असो, बातम्या असो, तर हा जो मळ आहे ना, ही जी आसक्ती आहे की भौतिक गोष्टी ऐकण्याची, ती नाहीशी होते। आणि जेव्हा आपण त्यांच्या कर्णमधुर लीला ऐकतो, आस्वादन करतो, तेव्हा अंतःकरणामध्ये आनंद आणि अंतःकरण संतुष्ट करणाऱ्या आहेत त्या आनंद निर्माण होतो। तर आता तात्पर्य प्रभुपादांनी काय लिहिलं आहे ते पाहूया। भागवताच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्याला भगवंताच्या दिव्य लीला ऐकण्याची संधी दिली जात नाही, तोपर्यंत तो श्रवणाने तृप्त होऊ शकत नाही। याचा अर्थ काय आहे की बघा ना, आपल्याला इंद्रिय दिलं आहे, श्रवण इंद्रिय दिलं आहे, ते ऐकण्यासाठी दिलं आहे। पण मनुष्य जेव्हा या भौतिक सृष्टीत येतो त्यावेळी भौतिक गोष्टी ऐकतो, बातम्या असू देत, पिक्चरची गाणी असू देत, किंवा इतर काही कथा, ज्या भौतिकतेशी जडलेल्या कथा आहेत, नाटक इत्यादी इत्यादी, जे काही भौतिक गोष्टी आहेत, कोणाच्या विषयीची निंदा, कोणाविषयीची स्तुती, ह्याच्यातच हे कर्णेंद्रियांचा उपयोग आपण करतो। पण एवढं करून सुद्धा मानव तृप्त असतो का, संतुष्ट असतो का, तर खऱ्या अर्थाने तो नसतो। कारण आत्म्याची जी खरी वृत्ती आहे, तो आत्मा जो अंतरामध्ये दडलेला आहे प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये, तो तृप्त केव्हा होणार, जेव्हा तो भगवंताचं नाम ऐकेल, कीर्तन ऐकेल, भगवंताच्या लीलांचं गायन ऐकेल किंवा लीला ऐकेल, तेव्हा त्या आत्म्याला खरी संतुष्टी होत असते। अन्यथा जेव्हा मनुष्य भौतिक गोष्टींमध्ये युक्त होऊन भौतिक गोष्टीच ऐकण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तो सुखी केव्हाच नसतो। आता उदाहरणार्थ आपण बघा, पिक्चरचं एखादं गाणं खूप गाजतं, त्या गाण्याची क्रेज ज्याला म्हणतो, ती काही वर्षसुद्धा असेल असं आपण समजू। पण कुठे ना कुठे, कधी ना कधी, काही वर्षांनी त्या गाण्याची क्रेज जशी कमी होते आणि दुसरं काहीतरी पाहिजे कानांना, तिसरं संगीत पाहिजे, अशी आपली स्थिती असते। खाण्याच्या पदार्थामध्ये जिभेला सुद्धा ही चव खूप वेळा खाऊन झाली की दुसरी पाहिजे, तिसरी पाहिजे, असं प्रत्येक इंद्रियांचं आहे मनुष्याच्या भौतिकतेमध्ये असणाऱ्या। तसं आध्यात्मिक जर इंद्रिय असतील, म्हणजे आपली इंद्रिय जेव्हा आध्यात्मिक होतात, म्हणजे भगवंताच्या कथा लीला श्रवण करायला लागतील, तेव्हा त्या खऱ्या अर्थाने तृप्त होतात। कशा अर्थाने की त्याचा कंटाळा येत नाही। भगवंताच्या लीला तुम्ही अगदी आपण लहानपणापासून ऐकत असतो, त्याच कथा, वृंदावनातल्या बाललीला असू देत किंवा इतर श्रीरामांच्या कथा असू देत, त्यांच्या अनेक अवतारांच्या कथा लीला असू देत, त्यांचं गायन गुणगान असू देत, त्यांचं विषयीच्या काही भजनं असू देत, पण आपल्याला कधी आनंद, त्याच्यात कंटाळा येत नाही। तेच आपण खूप वेळा गात असतो, खूप वेळा ऐकत असतो, पण तिथे कंटाळा येत नाही, तिथे काय होतं, आनंद प्राप्त होतो। तर अशा पद्धतीचं
हे नारद मुनी सांगतात इथे. म्हणजे आणि प्रभुपाद सांगतात की जोपर्यंत त्याला भगवंताच्या दिव्य लीला ऐकण्याची संधी दिली जात नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने तृप्त नाहीच आणि होऊ शकत नाही. यास्तव भौतिक जगामध्ये अवतरित होऊन भगवंताच्या लीला प्रकट करतात. त्या दिव्य लीलांचं वर्णन करणं किती महत्त्वपूर्ण आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न ब्रह्मदेव या श्लोकामध्ये करतायत की किती महत्त्वपूर्ण आहेत त्या लीला ऐकणं. कारण त्या कर्णमधुर आहेत, म्हणजे कानाला मधुर अशा आहेत आणि आनंद निर्माण करणाऱ्या आहेत. आणि ब्रह्मदेव म्हणतात माझ्या अंतःकरणामध्ये तेच आहे. काय आहे? भगवंताच्या लीला कथा, त्यांचं रूपाचं वर्णन, त्यांच्याच विषयी माझं मन, माझं हृदय सतत चिंतन करत असतं. त्यामुळे प्रत्येक जीवामध्ये आनंददायी संदेश ऐकण्याची प्रवृत्ती असते. पण म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकजण काय करतो? आकाशवाणी केंद्रावरच्या प्रसारित केल्या जाणाऱ्या वार्ता, आता आकाशवाणी, आता टी व्ही पण आलेले आहेत, तर टी व्ही, संभाषणं, वर्णनं सगळं ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आपली स्तुती आपल्याला ऐकावीशी वाटते 90% सगळ्यांना. आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं किंवा इतर आणि चांगल्या बातम्या, ही वृत्ती आहे ना. ही जी वृत्ती आहे ती भौतिक, आपण हे जाणलं पाहिजे की आपण गुणात्मकदृष्ट्या भगवंताशी एकरूप आहोत, गुणात्मक, पण परिमाणात्मकदृष्ट्या भगवंत महान आहेत. ते काय आहेत? विभू आहेत. विभू म्हणजे महान, परिपूर्ण आहेत, पण गुणात्मकदृष्ट्या आपण सारखे आहोत. त्यामुळे त्यांच्यातले जे गुण आहेत ते आपल्यात आहेत अंशात्मक, म्हणून आपल्याला पण वाटतं चांगलं चांगलं ऐकावं. पण आपण भौतिक जगामध्ये आल्यानंतर त्याचं परिवर्तन भौतिकतेमध्ये करतो, विकृतीमध्ये करतो त्या प्रत्येक गुणांचं. रादर त्या गुणांचा उपयोग भगवंताच्या सेवेसाठी केला पाहिजे, मग तो दिव्य होणार. ते गुण जाऊ शकत नाहीत, ही चुकीची संकल्पना आहे की सगळ्या गुणांना बाजूला काढायचं. फॉर एक्झाम्पल क्रोध नाहीसा करायचा. क्रोध कधीच नाहीसा होऊ शकत नाही. क्रोध असू देत, आनंद असू देत, दुःख असू देत, हे जीवात्म्यासोबत आलेलं आहे, ते नष्ट होणार नाही. ते भगवंतामध्ये सुद्धा आहे, फक्त त्याला दिव्य स्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल जसं हनुमानजींकडे क्रोध होता नाही असं नाही, क्रोध होता म्हणून त्यांनी लंका जाळली, पण लंका जाळली हे विकृत कृत्य नाही झालं, हे भगवंताच्या सेवेसाठी केलेलं कृत्य झालं, म्हणून ते दिव्य झालं. म्हणून आपल्याकडे जे जे आहे, जे गुण आहेत, आपला जो गुणधर्म आहे त्यानुसार आपण त्याचं जे परिवर्तन करायचं आहे ते भगवंतासाठी करायचं आहे, धर्मासाठी करायचं, म्हणजे त्याचा वापर व्यवस्थित प्रकारे केला की ते जे कर्म आहे ते दिव्यत्वाकडे जातं. एवढंच करायचं आहे. पण ह्यासाठी गुरु मार्गदर्शन, गुरु आश्रयाखाली राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा आपल्याला हे अनर्थ निवृत्ती करतात, माझ्यातला राग मी घालवतोय, माझ्यातला ही गोष्ट मी घालवतोय, असं जर करत बसलो तर अनंत जन्म गेले तरी ते शक्य नाही आहे. फक्त त्याचं परिवर्तन करायचं आहे. त्याच पद्धतीने आपण ऐकायचं काय आहे, तर अशा पद्धतीचं श्रवण. म्हणून आपली वृत्ती आहे आनंदीदायी गोष्टी ऐकण्याची आपली प्रवृत्ती आहे, पण ती कोणाची ऐकायची? आपण हे ऐकून संतुष्ट नसतो भौतिक. म्हणून आपल्याला भगवंताच्या लीला, भगवंताचं जेव्हा आपण कथा ऐकू त्यावेळी आपोआप आनंद, आतून जो आहे अंतरात्मा तो आनंदित होत जातो आणि मग ते बाह्यतम दिसण्यासाठी तो काळ द्यावा लागतो, तेवढा वेळ आपल्याला द्यावा लागतो. आता अशा अतृप्तीचं कारण म्हणजे जो अंतःकरणापासून संतुष्ट नाही आहे, दुःखी आहे, कारण तो भौतिक सगळं ऐकतोय पण आतून दुःखी आहे, ह्याचं कारण म्हणजे जीवात्म्याची जी आंतरिक प्रवृत्तीशी असणारी विसंगती. आपण जो अंतरात्मा आहे त्याच्याशी संगत करतच नाही आहे, ते राहतंय वेगळंच. त्याला काय हवं आहे आत्म्याच्या तृप्तीसाठी? त्याला हे नको आहे तुमचे वेगवेगळे पदार्थ, छान छान कपडे, छान छान तुमची उपाधी, सौंदर्य, हे नको आहे. त्याला हवं आहे भगवंताचं नाव, भगवंताच्या कथा, लीला, गुणगान. तो संतुष्ट होणार. जर तो संतुष्ट झाला ह्याच्याने तर बाह्यतः तुम्ही 100%, 1001% संतुष्ट होणार. पण हे आहे, हे केलं पाहिजे ना. ते केल्यानंतरच कळतं, पण आपण उलटं करतोय. जसं म्हटलं तसं झाडांच्या मुळाला पाणी नाही घालत आहोत, पानांना, फुलांना, फळांना वेगळं संगोपन करतोय. दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. व्हॉट विल वर्क? की तुम्ही आधी आत्म्याला संतुष्ट करा, डेफिनेटली तुमचे बाह्य इंद्रिय आपोआप संतुष्ट होतील. म्हणजे जे आहे त्यात मनुष्य समाधानी राहायला लागेल. पण ते करत नाही, हे भक्त जाणतो. आणि भक्त बघा सदैव ज्या आहे त्या स्थितीमध्ये तो सुखी असतो, हॅप्पी असतो. म्हणून
शास्त्राचं अध्ययन करून आचरण करायला हवं. तर हा प्रस्तुत ग्रंथ प्रभुपाद सांगतात, हा प्रस्तुत ग्रंथ व्यासदेवाने विशेष करून आपल्याला दिला आहे, भागवत. आणि जेणेकरून सामान्य लोकांना भगवत लीलांचं वर्णन ऐकून अंतरातलं समाधान मिळेल, म्हणून हा भागवत आपल्याला दिला आहे. ही लीला वर्णनं नारद मुनींनी श्रील व्यासदेवांना सांगितलेली होती. अशी भगवत कृत्य प्रामुख्याने 2 प्रकारची असतात. काय असतात ह्याच्यामध्ये? एक वर्णन केलेलं असतं की सृजनशक्तीचं प्रकटीकरण, म्हणजे बाबा भगवंतांनी ही सृष्टी कशी निर्माण केली, त्यांच्या शक्त्या काय आहेत, कोणाला कोणतं कोणतं पद दिलं आहे, कोणाचं काय काय कार्य आहे, हे जाणून घेण्याची इच्छा असणं. आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांच्या अवतार आणि त्यांच्या लीला. पण भक्त कसे असतात, त्यांना ह्या गोष्टींमध्ये रुची असते. कुठल्या? भगवंताच्या लीलांमध्ये, त्यांच्या लीलांमध्ये, त्यांच्या गुणांमध्ये, त्यांच्या रूपामध्ये, या गोष्टींचं वर्णन ऐकण्यात त्यांना रुची असते. पण जे अल्पज्ञ लोक आहेत, असं म्हटलं आहे इथे, प्रभुपाद म्हणतात की ते भौतिक सृजनशक्तीमध्ये अधिक रुची घेतात. जसं की शास्त्रज्ञ काहीतरी संशोधन शोध लावून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. ॲक्च्युली ते शोधत नाही आहेत, जे आहे ते निर्माते नाही आहेत, जे आहे ते शोधून काढतात फक्त. बाकी निर्माता कोण आहे? क्रिएटर एकच आहे, भगवान श्रीकृष्ण. तर अशा पद्धतीचे हे असे 2 प्रकारचे लोक असतात. म्हणून पण एक आहे, शास्त्रज्ञ असू दे, तर्क फिलॉसॉफर जे आहेत, तत्ववादी, तर्क करणारे, ते जे असतात ते सुद्धा शास्त्रात सांगितलं आहे, गीता भागवतमध्ये स्पेशली, की ते सुद्धा कोणी असं साधेसुधे समजू नये. त्यांनी सुद्धा काही मागच्या जन्मांमध्ये भगवंताची सेवा केली आहे, तेव्हा ते त्या स्तरावरती गेलेले आहेत, शास्त्रज्ञ किंवा फिलॉसॉफर. तर ते काही कमी समजू नये, म्हणजे त्यांना आपण असं समजू नये की ते कोणीतरी अगदीच वेडे आहेत, अल्पबुद्धी आहेत, असं नाही आहे. त्यांनी सुद्धा काही जन्मांमध्ये मागच्या भक्तीमध्ये ते असल्यामुळे त्यांची जी प्रगती झाली ती तिथपर्यंत. आणि आपल्याला माहिती की अनेक शास्त्रज्ञ हे गॉड पार्टिकल म्हणजे देवकणापर्यंत पोहोचून त्यांनी मान्य केलं आहे की ही पलीकडे कुठली तरी अशी शक्ती आहे की जिचा थांगपत्ता आम्ही सांगू शकत नाही, सायन्सच्या शब्दात नाही सांगू शकत, किंवा आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून हात टेकलेले आहेत. त्यांनी मान्य केलं आहे. तर अशी ही उदाहरणं आहेत आपल्याकडे. सो ॲक्च्युली हे शास्त्रज्ञ पोहोचतात ते ब्रह्मापर्यंत, तेजापर्यंत, भगवंताच्या. त्याच्या पलीकडे जाण्या इतपत त्यांची आध्यात्मिक प्रगती झालेली नसते ह्या जन्मात. पण ते सुद्धा भगवंताचे भक्ती केलेलेच साधक असतात, असं वर्णन शास्त्रात आहे. म्हणून अवनी तलावर अवतरित होऊन भगवंत ज्या दिव्य लीला करतात, त्या लीलांमध्ये भक्तगण अधिक रुची घेतात. आणि भागवत म्हणजे अशा भगवत कृत्यांचा इतिहास. आणि जे लोक भागवतामध्ये, श्रवणामध्ये रस घेतात, ते आपल्या हृदयामध्ये संचित झालेल्या मळापासून मुक्त होतात. संचित झालेला मळ म्हणजे काय? आपले जे अनर्थ, पाप करण्याची वृत्ती आहे, अनेक पाप करण्याची जी वृत्ती, म्हणजे थोडक्यात चोरी करावं असं वाटणं, खोटं बोलावं असं वाटणं, आणि अशा अनेक ज्या वृत्ती आपल्यामध्ये दडून आहेत, त्या सगळ्या दूर होतात. आणि आता हे प्रभुपादच लिहित आहेत, आज बाजारामध्ये अगणित गचाळ आणि निरर्थक साहित्य उपलब्ध आहे, परंतु जो भागवतामध्ये रस घेतो त्याला अशा निकृष्ट गचाळ साहित्यामध्ये मुळीच रस उरत नाही. गचाळ निकृष्ट साहित्य म्हणजे नको त्या कथा वाचणं, भौतिक प्रेमकथा वाचणं, किंवा इतर आणखीन काही, म्हणजे जे राजकारणाविषयी असेल ते वाचणं, किंवा अन्य अनेक गोष्टी आहेत अशा, गूढ कथा वाचणं, इतर कुठल्याही भूतप्रेत पिशाच्यांच्या कथा वाचणं, अशा अनेक असे साहित्य जे उपलब्ध आहेत, किंवा सौंदर्यावरती कविता आहेत, सृष्टींवरती केलेल्या कथा कविता आहेत. शास्त्र भक्तिशास्त्र सांगतं की ह्यामध्ये भक्ताला रस नसतो, त्याला केवळ भगवंताच्याच विषयी ऐकण्यामध्ये रस असतो. ह्या गोष्टी भौतिकच आहेत. इव्हन आपण भौतिक सृष्टीची जरी जे कवी आणि लेखक वर्णन करतात, ते पण शास्त्रानुसार भौतिकच मानलं गेलं आहे, ते आध्यात्मिक नाही आहे. तर ब्रह्मदेव अशा रीतीने भगवंताच्या प्रमुख अवतारांचं वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहेत आता पुढच्या अध्यायापासून. आणि नारद मुनी हे ते दिव्य अमृत म्हणून पान करणार आहेत, ते आपण नंतर बघू. तर हा श्लोक इथे संपतो आहे. हरे कृष्ण, हरी बोल. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. जय गुरुदेव, जय श्री प्रभुपाद.